करमाळा तालुक्यात एकाच वेळी अनेक ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं होतं। मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर अशा विषयांसाठी चक्काजाम आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात आलं होतं। या आंदोलनाला संपूर्ण तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळाला। सकाळी 11 वाजता सुरू होणारं चक्काजाम आंदोलन सकाळी 10च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू करण्यात आलं। त्याचवेळी निवेदनात उल्लेख केल्याप्रमाणे आंदोलन देवीचा माळ रोड बाह्यवळण रस्त्यावर हे आंदोलन नेण्यात आलं। त्या ठिकाणी 1000 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी 5 बाजूनी असलेला रस्ता थांबवून आंदोलन केलं। सर्व तालुक्यात माहिती असल्यानं कंधार, कुंभे, जातेगाव, देवळाली, जेऊर, भायोनी, हिसरे अशा वेगवेगळ्या ठिकाणी सकाळी 11च्या सुमारास आंदोलन एकाच वेळी करण्यात आलं। यावेळी करमाळा शहर आणि तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं नायब तहसीलदार शांताराम किरवे यांना महिला आणि लहान मुलींच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। अनेक मुक मोर्चे काढून महाराष्ट्रात आजपर्यंत या सरकारला जाग आलेली नाही, त्याबद्दल हे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। हे वारंवार परत आपण सगळ्या मागण्या मागून सुद्धा ह्या सरकारला परत जाग येत नाही, त्या सुद्धा परत आम्ही आमच्या मागण्या एकदा सगळ्यांसमोर सांगून देत आहे। यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे मराठा समाजास आरक्षण मिळावे, ही एक प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर कोपर्डी प्रकरणास एवढे दिवस उलटून सुद्धा आणखीनही सरकार गांभीर्यपणे बघत नाही, तर ह्या प्रकरणावर सुद्धा गांभीर्यपूर्वक हे करून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी, ही आमची मागणी आहे। त्याचबरोबर अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्यापेक्षा जे काही अॅट्रॉसिटी खोटे गुन्हे दाखल होत आहेत ते खोटे गुन्ह्यावर अंकुश लागला पाहिजे, ही एक आमची प्रमुख मागणी आहे। आणि संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना जो आपलं स्वामीनाथन आयोगानुसार शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, ही सकल मराठा समाजातर्फे ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। आमचा संयम आणि ह्या पुढे आमचा संयम जर ढळून द्यायचा नसेल तर सरकारने याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे, अन्यथा पुढचं आंदोलन खूप वेगळ्या पद्धतीचं होईल। प्रतिनिधी शीतल कुमार मोटे, NTV न्यूज करमाळा।